फ्रेंड्स, वेलकम. अकूज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण करणार आहोत चना ड्राय. बघताय मी हे चणे सकाळी भिजवले होते. त्याला चांगलं कुकरमधनं एक शिट्टी काढून घेतली मी. त्यामुळे ते छान असे मऊ झालेले आहेत, शिजलेले आहेत चांगले. तर कांदाही घेतला आहे मी चिरून. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. आज सुहानाचा छोले मसाला आहे सोबत. त्याच्या साह्याने आपल्याला आज चना ड्राय करायचा आहे. चना जोर गरम. ह्याच्या आधीसुद्धा मी एकदा रेसिपी बनवली ती. तर ही दुसरी वेळ आहे, पण हिची पद्धत थोडीशी वेगळी करणार आहे मी. त्या रेसिपीमध्ये आणि या रेसिपीमध्ये थोडाफार फरक आहे, म्हणजे थोडा किंचित फरक आहे. बघू आपण. चला सुरू करतो या रेसिपी आजची. चना जोर गरम. फ्रेंड्स, मी पॅन ठेवलेला आहे, तेल आहे त्याच्यात. आता आपण लगेच फोडणी करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. येस, फोडणी तडतडली आहे. थोडं जिरं देखील टाकतो. जिरं फुललं की आपण कांदा टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फोडणी झालेली आपली. बढिया एकदम. खूप छान रेसिपी आहे. आपण सगळेजण करत असालच, पण या माझ्या पद्धतीने करून बघा. कांदे टाकलेले आहेत. गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आपल्याला. छोले मसाला सगळ्यांना आवडतात. थोडी कोथिंबीर टाकून घेतो. कोथिंबीरीला बारीक कट केलेलं आहे मी. आणि ती सर्व छोल्यांना लागली पाहिजे. थोडी लाल झाली कांदे की आपण छोले टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. अद्रक लसूण पेस्ट देखील मी आता ॲड केलेली आहे. आणि कांद्याने बऱ्यापैकी रंग बदललेला आहे. चला मी आता छोले टाकून घेतो. बघा, मस्तपैकी आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कारण की आपली ही डिश जी आहे ती ड्राय आहे. याच्यात आपण पाणी वापरत नाही आहे. कोरडं ठेवणार आहे पण चण्याला. काबुली चना आहे, गावरान नाही आहे. थोडे वाफले की आपण लगेच हळद, तिखट आणि छोले मसाला सुहानाचा ॲड करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपले छोले खूप छान झाले. आपण आता मीठ ॲड करणार आहोत. अजून आपण याच्यामध्ये तिखट आणि मसाला ॲड केलेला नाही आहे. लवकर ॲड केला तर तो जळून जायची शक्यता असते, म्हणून आपण शेवटी ॲड करणार आहोत. मीठ मी ॲड केलेलं आहे. परत आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ. 2 मिनटं त्याला परत झाकून ठेवणार आहे आपण. मग तो चांगला वाफला की मग आपण हळद, तिखट आणि छोले मसाला झाला. एकदम मोकळं झालेलं आहे. आता त्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे. मी त्याला आता 5 मिनटं जे आहे ना त्याला मी झाकून ठेवतो. झालेत 5 मिनटं. आता मी हळद, तिखट, तुम्हाला जसं पाहिजे तिखट तसं टाकून घ्या. मी थोडंसं स्पायसी करणार आहे त्याला. आणि हा मसाला, छोले मसाला. आणि आता लगेच गॅस आपल्याला बंद करायचा आहे.
म्हणजे मसाले आपले. आता मी हा गॅस बंद केलेला आहे. आता सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. समजलं का? म्हणजे मी का बरं गॅस बंद केला ते, छोले मधलं जे तिखटपणा आहे तो जळता कामा नये. काही ठिकाणी छोले असे तळून देखील केले जातात, पण ती मागची रेसिपी होती आपली चना जोर गरम 1, ही चना जोर गरम 2 दुसरी रेसिपी. आता आपले छोले रेडी झाले. आपण याला आता बाउलमध्ये काढून घेऊया. फ्रेंड्स, फायनली चना जोर गरम रेसिपी रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल घरातल्या. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या गरमागरम डिशचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक यू.